किंवा प्रत्येक जीव हा कर्म का भोगतो आणि प्रारब्ध का वाढवतो, दुःखात राहतो. म्हणून भगवंताला ती वाली आणि ती माऊलीच्या रूपात अवतीर्ण झाले. आणि त्यांना वेदाचे निअंग गीत आहे आणि गीतेचा जो श्लोक आहे आणि श्लोकाचा भावार्थ बुद्धीला जाणता येत नाही, म्हणून मराठी भाषेतून ओवीचा प्रसाद प्रत्येक बुद्धीला सुखप्राप्तीसाठी दिला. जेव्हा साखर जिभेवर पडते तर गोडी आपोआप येते, तसं बोध हृदयात थांबतो तर अज्ञान सहज जातो. परमात्म्याचं दर्शन सखोल होत, अखंड भगवंताची बुद्धी एकरूप होती. ती देहात नसते तेव्हा देहाचा विलय होतो, बाध होतो, अविद्येचा नाश होतो, स्वयंप्रकाश परमात्मा प्रगट होतो आणि बुद्धीचा आणि भगवंताचा संगम होतो. तो सुखाचा प्रसंग आयुष्यात येतो, त्याचं नाव सतसंग प्रबळे, सतशास्त्राचे निबळे. त्याचं उत्तर हे दिले माऊलीत. सतसंग करायचा, साधूच्या संगतीत साधना करण्यासाठी साधक तीव्र इच्छेने येतो की मला मुमुक्षु आहे, मला मुक्त व्हायचंय आणि मला माझा आवरणाचा दोष काढायचा आहे. मला जे आवरणे बुद्धीला देहभान, मला देहभानात राहायचं नाही आणि जडाचं प्रेम मला सतत टिकवायचं नाही. प्रेम हे काय आहे हे कळून द्यायचं आणि प्रेम स्वरूप बनायचं. अन्य प्रेमाला मला नाही भुलायचं की भगवंता तुझ्या वाचून प्रेमच नाहीये, साखरे वाचून विश्वास गोडीच नाहीये, तसं तुझ्या वाचून सुखच नाहीये आणि तुझं रूप जे मला माहितच नाहीये आणि जगताचं रूप बुद्धीतून जातच नाहीये आणि मला स्वरूप होता येतच नाहीये आणि मी तर आत्मस्वरूप आहे आणि मी देहरूप झालो. हे वांदळ झालं, दुःख पदरात आलं, मन अज्ञानात गेलं, तुझं नातं संपलं आणि अविद्येचं नातं सुरू केलं. भ्रमामध्ये मी आलो, दुःखात मी गेलो, देहाला शिवलो, जडाला माझं म्हणलो, अविद्येच्या संगात गेलो, भ्रमाच्या गंगेत वाहायलो आणि जगताला पाहायलो आणि मी दुःखच भोगायलो. म्हणून या दुःखाचा नाश करण्यासाठी माझी जी तीव्र दशा आहे, मुमुक्षुत्व, हे मी घेतलंय. आता मुक्त मला व्हायचंय. साधना मी करायलो, सत्संगात मी आलो, सतशास्त्र मी शिकायलो. स्वरूपाचं भान मला ठेवायचंय, देहाचं भान मला टाकायचंय, आत्मरूप मला बनायचंय, परमात्म्यामध्ये थांबायचंय, आपल्या रूपाला ओळखायचंय, अध्यात्मशास्त्र शिकायचंय आणि परमात्मा रूप बनायचंय. त्या स्वरूपाचा संगम हृदयामध्ये करायचा आहे. तेव्हा ही हृदय माझं पावन झालं, ज्ञानतीर्थ त्या बुद्धीत आलं आणि मन राम झालं. हे मला करायचंय, ही माझी प्रार्थना आहे. सद्गुरुनाथाच्या ठिकाणी शरणागती पत्करून अज्ञानाचा नाश करण्यासाठी, वेदांत शास्त्रामध्ये येण्यासाठी आणि स्वरूप प्रतीती होण्यासाठी, माझ्या मुक्तीसाठी मी सतशास्त्राकडे आलो. म्हणून शस्त्रशास्त्राचे निबळे, सतसंगाचे निबळे, सतशास्त्र प्रबळे. त्याचा भावार्थ हा होता कालचा 2 शब्दाचा. राम राम माई. खूप छान माई, खूपच निघालेल्या ओवीचा भावार्थ जेव्हा हृदयामध्ये फुलोरा फुलतो तो हृदय भगवंत बनतो. ते देहाचं कधीच नसतं, देहात तर नसतच नसतं. जेव्हा मुली साचली जाते तर ती मायाची नसती आणि माहेरच तिला गोडी नसती, प्रेम असतं, अटॅचमेंट असती. पण सासर मध्ये ती असते, माहेर माझं नाहीये, हा माझं, मला सत्ता नाहीये, हे माझं नाहीये. अटॅचमेंट असून माझं नाही. बापरे बाप. हे जेव्हा आकलन होतं ज्यांना, ते परमार्थात पास होतात. हे आकलनाची बुद्धी नाही,
तर नापास राहतात. मंद बुद्धीचे श्रवण म्हणतात त्याला. मठ्ठ बुद्धी म्हणतात, दगड बुद्धी म्हणतात. कारण बुद्धीची प्रगल्भता नाही, साधना तीव्र नाही, साध्याची ओळख नाही, फक्त ऐकाय पुरतं पुण्य, पुढे प्रगती नाही. शाळेत कॉलेजमध्ये गेला, 5 लाख ऍडमिशन भरलं, 10 लाख डोनेशन दिलं, हॉस्टेलचे फीस भरले, 5 वर्ष मायबापाचे पैसे पाण्यात गेले आणि पोरग बाउंड्री पास झालं, नोकरी नाही, घरी वापस आलं. तसं श्रवण बरोबर. गेलं, ऍडमिशन गेलं, ऍडव्हान्स गेलं, खाणं हॉस्टेलचं गेलं, बापाचा पैसा पाण्यात गेला. तसं तुमचं आयुष्य पण पाणी पाणी पाणी, काही कळतच नाही. मट्ट बुद्धी. मग आम्ही म्हणतो संसार कसा कळतो? पापी बुद्धी. जिथं अति पाप आहे तिथं अति मोह संसाराचा. अति भाग्य तिथं संग संताचा. अति पुण्य महद्भाग्य लाभ श्रवणाचा आहे. अवभाग्य आशीर्वाद साधूचा आहे, मोक्षाचा. म्हणून संसार करणं हे टिनके आमच्या पुढे दाखवू नका. आणि मी हुशार आहे हे आमच्या समोर राहू नका. जेव्हा बुद्धीचा अधिकार युक्त नाही, अंतःकरण जर पवित्रच नाही आणि तिथला लोभ जर संपत नाही, तर सत्संगाचं काय तुम्हाला फल भेटणार आहे? तुमचं कामच गेलं नाही तर तुम्ही राम कधी होणार आहेत? म्हणून काम क्रोध लोभावर एवढ्या ओव्या खर्च केल्या आत्ता काळात. 400-500 ओव्या का लागल्या? आसुरी संपत्ती सांगायला. हे पण कमी पडलं भगवंताला. एवढी घनिष्ठ, एवढी क्लिष्ट आसुरी संपत्ती आहे. प्रत्येक जीव त्या वासनेतच आहे, लोभातच आहे, कामनेतच आहे, मोहातच आहे आणि तमोगुणातच आहे. माणूस पटकन भडकत अंगावर येत लोकांच्या. आवाज खाली कर, मीटर डाऊन कर, तोंड बंद कर तुझा, वाणी छान ठेव. तत्वगुणाचा व्यवहार असावा घरात. कुणाशीही तर तो आपण अधिकारी होतो. तमोगुण थांबवायला शिका. तमोगुण म्हणजे अग्नी आहे. जसं अग्नीला हात लावला की तो पोळतो, तसं तमोगुण आला की आपलं हृदय पोळावं, भाजून निघावं. मी तमोगुणात आले, मी भडकले आज. मग बंद कर ना भडकणं. तत्वगुणाने बोल ना. छान वागायचं, छान म्हणून घ्यायचं. तत्वात राहावं संसारात, तर जीवन जगता येतं आणि कष्टाचं फळ मिळतं. नाहीतर पाण्यात जातात कष्ट. आमचं बोलणं स्पष्ट आहे. कट्यात जा, पटत नसेल तर. चुकलं का? सगळे झोपले का काय? दुसऱ्यामुळे आपण तमोगुण का वापरायचा? ही विष आहे, आम्ही खाणार आहे का म्हणून आम्हाला खावंच लागतं. मग खा ना, आम्हाला काय सांगतात? सांगितले विष आहे त्याच्याकडे बघू नये, अंत दूरची बात आहे. तमोगुण त्याला शिवू नये, अंगात येणं तर दूरची बात आहे. कारण तमोगुण हे नाशक आहे. सांगितलं ना, काम क्रोध लोभ तस्मात् त्रयं त्यजेत. वाचतात ना गीता, पारायण करतात ना. मग 3 शब्दाचा भेद तुम्हाला उपयोग करता येत नाही, अनुभवात येत नाही ना. तस्मात् त्यजेत, त्याग कर. त्यांना वाटतं आम्ही पारायण केलं, मग काय केलं? उपकार केलं का आमचं? केलं म्हणजे काय? झालं का काय पारायणाचं फल? तमगुण गेला का तर पारायण झालं. स्वरूप कळालं का? अवश्य बनली का? अधिकारात आली का? तू जळायला सोडलं का? श्रवण बिंबलं का?
ग्रंथशास्त्राचं अद्भुत चमत्कार सद्गुरूने तुला करून दिला का? सद्गुरूच्या समोर अधिकारयुक्त होऊन बसावं लागतं आणि साधना तीव्र व्हावी लागते आणि साध्याला प्राप्त करून संताला शरण जावं लागतं आणि सतरूप होण्यासाठी असं त्याला टाकावं लागतं. आलं बुद्धीला मग काय काय करू मग कडू करून तुला नाचू करू काय? जेव्हा गीता हातात येते तर आपल्या हवी आत्मस्थिती वाचलन ठेवलन गेलं नारण कवर आहे का आम्ही? तस्मात तजेत सांगितलं त्याग कर. गुणाचा कोणता? तमोगुण, क्रोध आणि लोभ. ह्याच्यावर बोललेत मौली भगवंत कृष्ण परमात्मा. अर्जुनाला म्हणले, अर्जुना तुला त्यांचा लोभ आहे ना तुझ्या आजोबाचा? हो. म्हणून तर रडायला तो? हो. उडी मारली ना? हो. मग अर्जुनाला मोह हे तुमच्यासाठी होता, कारण तो नरनारायणाचा अवतार आहे. मग जर अर्जुन रडतो तर तिथं काम सिद्ध होतो आणि आम्हाला क्षणाक्षणाला काम सतत आमच्या सोबतच राहतो. दोस्तीच केली आम्ही त्याची. कुणाची? कामाची. मैत्री. अरे काम नाही असं अंतःकरणाची असेल तर मुक्तीच आहे ते. जिथं काम आहे ते सक्तीच आहे, जिथं राम आहे ते मन परमात्म्याच आहे. वाटत असेल तुम्हाला अवघड आम्ही काय करायचं? हे चिंतन आमच्यासाठी पण तुमच्यासाठी पण. जेव्हा जेव्हा काम उत्पन्न होतो तेव्हा तेव्हा राम मुखात असतो, तेव्हा तेव्हा जीवबद्ध नसून त्या रामाला आवाज देतो तर राम त्याचा काम बंद करतो. त्याचं नाम नंतर ज्ञान दोन्ही एकच करतात. खिचडी. नाम बी कळण, ज्ञान बी कळण, काम बी कळण. नामामध्ये काम येत नसतं. नाम कोण घेत? कुणाला टाइम आहे? 8चं बटन दाबले की सैराट घरात आहे की नाही? बरोबर आहे ना. हो बाई. कधी नाम घेते तोंडात? मुखाने तर नाम घेतलं पाऊल टाकला तर येत नाही येत. हाताने काम करा, मुखाने नाम घ्या. 1 तास मौन राहा, कुठलंच नको, नाम पण नको. मग एकदम श्वासार्य कोण करते? हातात मोक्ष काय? वरून पडल्यानं तुम्ही जळला का? एवढं सोपं आहे का ते? कोटी जन्माची वासना, लोभ, वास, प्रेम, आसक्ती, पुण्य आणि पापाचा साठा भस्म करणं इतकं सोपं आहे? कोटी कोटी जन्माची तुमची वासना तुमच्या सोबत आहे. अनाधिकारचा अज्ञानाचा डाग तुमच्या बुद्धीवर आहे आणि देवबा तुमचा जिवंत आहे आणि मोक्ष तुम्हाला हातात द्यायचा आम्ही. तुमची पण तपस्या लागते, अधिकारयुक्त अंतःकरण लागतं, शमदम लागतात, इंद्रिय निग्रह, मनाचा निग्रह. इंद्रियाकडे जायचंच नाही, इंद्रियाला हातात घ्यायचं. मनाकडे जायचंच नाही, मनाला हातात घ्यायचं. मनाचं ऐकायचंच नाही, मनाला ऐकायला लावायचं. दुकानात मुनीम असतो, एक मालक असतो. ते मध्ये 10 मीटर कपडा का तिथे झाडून घे, तिथे झटकून टाक, हे पीस हे उचल, त्याच्याकडे ऐकतो ना ते, कारण तो मुनीम आहे. आम्ही भगवंताच्या सुंदर दिलं आहेच आहे. बघतोच ना आपण, जाऊन कापड दुकानात जातो की 100 बाहेर. जिंतूरला मी तेच काम करते की ते भाभी, डबी, मॅडम दिसतात सगळं डोळ्याला. तुम्हाला दिसत नसेल तर आम्ही काय करू? तो गल्ल्यावर बसतो आणि पैसा मोजतो आणि मुलीने काम करतो आणि घरी जातो, पगारच खातो. हा मालक सगळं लुटून घेतो. कोण चांगला? मुलीम का? कष्ट करणारा पगार कमी, गल्ल्यावर बसणारा पैसा अति. तसा ज्ञानी गल्ल्यावर
सुखाती. हो माऊली, किती सुंदर. गल्ल्यावर बसायचं, यांना कामाला लावायचं, तुझ्या मनाला ऐकायला लावायचं, क्षम दम करायचं, अभिप्राय युक्त व्हायचं. खरंच आहे माऊली. हे विकाराला टाकायचे, काम क्रोध लोभ किती घाण आहे हेच शिकायचं. सतसंगाचे निबळे सतशास्त्र प्रबळ हेच तर आहे. सतसंगामध्ये हेच तर शिकायचं. अगं कालपासून ते जाईस ना, आतूनच आहे. सतसंगाचे हो माऊली. सतशास्त्र तुमच्या सतशास्त्र प्रबळ. सत्य आणि शास्त्र. शास्त्र म्हणजे अज्ञानाला कापण्याचं शस्त्र. वेदांत शास्त्र अज्ञानाला कापते बुद्धीतल्या. अनादिकाळचा डाग आहे अज्ञानाचा, तो चालतो बायकांना. साडीचा डाग जमत नाही. नाही लग्नाला जायचं मग रेशमीच लागते की लोक बोलते की, तुला येऊन बोलायला कसं कर, मग जाताना नेताना वरी लोक नाव ठेवतील आणि दागिने घालायला लागते. नाहीतर नाही काय करायचं. हो माऊली. कशाला जायचं, कोण बघा पदर घ्यायचा, आपल्याला टाकायचे, नीट घरी निघायचं, वेळाच्या वेळेचं निघायचं आपल्या घरला. कोणी बोलतही नाही, कोणी बघतही नाही. बरोबर आहे. ब्युटी पार्लर काय शो, काय रंग बेरंगी तोंड, लग्नाचा थाट, ज्ञानाचा थाट ग. काहीच नाही का रंगवायचं इथं मनाला, काहीच नाही का. नामाचा रंग दे की तुझ्या अंतःकरणामध्ये, गुलाबी लाल, ते रंग नाही का तुला. पण तू रंगवान तुला जगानं बघावं. वा किती घाण. आमचा परमार्थ फक्त छान आहे, फक्त परमार्थ छान आहे. साधू शांत महान आहे. शास्त्र हे अति भाग्यवानाला कळतं. काय त्या संसारात लोकांना बघावं, चांगलं म्हणावं, पण देवानं तुला कधी बघावं. यमच बघायला कधी बी तेच नाही यायला, पुन्हा जन्म यायला. मग त्यानं येऊन ये, मग कोणची पार्लर आहे तुला. सगळं आम्हाला भेटलं ते पार्लर, रोज जातो तिथे आम्ही. आता त्या जिंतूर रोडला राहायचं ती ज्योतिपुरी मला आजी म्हणायची, आजी तुला काही कळत नाही म्हणे. का मी ब्रश करते, मला इथं लावा लागते, इथं मला ठेवून देते. मला सांगू काय घाण सगळं. अधिकारयुक्त झालं ना, सर्वण्यात आलोत ना, परमात्म्याचं दर्शन घ्यायचे, मुक्तीच्या घरात राहायचे, वासनेला टाकायचे, अध्यात्माकडे जगायचे, स्वरूपमय बनायचे. करा ना कधीतरी एका जगण्यातून. हमेशाच कधी 2 महिने ब्युटी पार्लर आला कार्यक्रम की काय, ब्युटी पार्लर की स्टेटस की तोंडावर की काली. आता जवळजवळ तेच होतो आलं तिकडे तिकडं. आमचा विषय नाही तो, पण अति झाले. मला करायचं काय, तुम्ही तोंड रंगवा, सगळं अंग रंगवा, कपेंडी करून रस्त्यात हेड, आमचं काय चाललंय. वाटणीच लावा सगळ्या अंगाला, आम्हाला काय द्यायचं का त्रास, आम्हाला का पैसे द्यायचा. पण साधकाची दशा उदासा असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुपता काय निद्रेसी जिंकावे, भाषण करावे परिमित. साधक असतो, बाकी नसतो. बाकी साधक पटत रे, नंतर बाहेर निघून जा. वयाची मर्यादा, अवस्थेची मर्यादा, मुक्तीची मर्यादा ते ठेवा. कोणचा वय आहे आपण, त्याचं भान ठेवा. कारण साधना तीव्र आहे मुमुक्षुची. मुमुक्ष असता तर नीट वागायचं. मुक्त व्हायचं असेल, भगवंताकडे जायचं असेल, भगवंत व्हायचं असेल तर मुमुक्ष व्हावं लागतं आणि लक्ष त्याच्याकडे द्यावं लागतं. त्याच्या रंगात रंगायचं, हे आमचं ब्युटी पार्लर आहे. त्याला ओळखायचं, ही आमची पेंटिंग आहे अंतःकरणाची. कळालं का? गाढवाचा गोंधळ सगळा. हो माऊली.
हो जवळ तेच साधकाला सांगते मी, संसाराचा मला संबंध नाही काय. ज्याला मुक्त व्हायचंय ना तर त्यांना अवस्था बदलायची, वृत्ती शांत ठेवायची आणि गुणाला संपवण्यासाठी साधना करायची आणि आयुष्याचं कल्याण होण्यासाठी स्तप करायचं. समोधम हे पहिल्या पायऱ्या मुक्तकडे जाण्याच्या. इंद्रियाचा निग्रह, मनाचा निग्रह, वासण्याचा परित्याग, हे दिलं तर असं तर ज्ञान, नाहीतर नाही. पण अट्टाहास नाही जमत मोक्षला, कधीच नाही. आता पुढचं ऐका. माहिती सांगा ओबी नंबर. मी साधकाचे लक्षण सांगून देतो. पुन्हा राग झोपी जात मला देण्याच्या कसं श्लोक चाललाय माऊली. हा माहिती माऊली बरोबरच सांगताय तुम्ही. राग यायचा प्रश्नच नाही. कळलंय मला पटत नाही. मी आतापर्यंत बोलणे मी कंट्रोल केलं, पण आज माझं कंट्रोल केला. जमत नाही मला, नाही जमत. माई आमच्यावर खूप प्रेम आहे म्हणून सांगता हो बाई तुम्ही. प्रेम खूप आहे. एक मंगत मंगत तर साधना फलद्रूप होती. बरोबर का चुक सांगा? बरोबर आहे माऊली. बरोबर आहे माऊली. साधक दशा कशी असावी माहित पाहिजे ना साधकांना. साधकाची असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य लोलुपता काय निद्रेसी चिंकावे, भाषण करावे परिमित. साधकाचे अभंग आहेत. ह्याला अभंग काय माहिती? पेंटिंग माहिती? त्याला उभी नंबर सांगा. 23 श्लोक आहे माऊली. 23 श्लोक. ठीक आहे. माहित आहे? हा काय माऊली? हा मी साधकाचे चिन्ह सांगितले तर जरा राग येत असेल तर बाहेर जावं लिंकच्या. काय माऊली माहिती व्हायला पाहिजे ना. तुम्ही सांगितल्याशिवाय आम्हाला काय कळतंय? अध्याय 16 आणि श्लोक 23. या शास्त्र विधी मिश्रज्य वर्तते कामकारत न स सिद्धिमवाप्नोति न सुखम न परांगतिं. न सुखम न परांगतिं. त्याला सुख बी नाही न गती बी नाही, माझी प्राप्ती बी नाही. भगवंताची प्राप्ती करायची तर मनाला कंट्रोल करायला शिका ना. काय शब्द आहे ऐका. यश शास्त्र विधी मिश्रज्य वर्तते कामकारद. शास्त्र विधी मिश्रज्य, शास्त्रानं सांगितलेल्या विधीचं उल्लंघन करून, नाही तसं मनाचा स्वैराचार करून जे वागणार आहेत त्यांना काय काय न सुखम न परांगती. बघा हे श्लोक निघाला. मी आधीच बोलले चांगले, याचं उत्तर आधीच दिलं तुम्हाला. पेंटिंग हो माऊली आधीच सांगितलं. आधीच आलं. विधिबाह्य वागणं, विधीचं उल्लंघन करणं हे शास्त्र विधी मिश्रज्य वर्तते कामकारत. कामनेसाठी, इच्छापूर्तीसाठी जो विधीचे उल्लंघन करतो आणि आपली वासना पूर्ण करण्यासाठी कसंही वागतो, निषिद्ध. तर न सुखम न परांगती. त्याला सुख तर मिळणारच नाही खरं, आणि माझी प्राप्ती तर कधीच होणार नाही, कारण तो विधीनं वागत नाही. तर वर्तते कामकारत, कामासाठी निषिद्ध वागतो, विधीचं वर्तन करत नाही, इच्छा पूर्ण करतो आणि निषिद्ध वागतो. त्याला माझी सुखही नाही, माझी प्राप्ती नाही, माझं ऐक्यही नाही, त्याला मोक्ष मी कधी देतच नाही. हे 23 श्लोकाचा भावार्थ आहे. आया क्या समझ में? हो माऊली खूप हो छान. माऊली. काय सांगितले, किती जागा केले आणि आपण बोट भरून झोपी गेलो. काय कळतंय आपल्याला? काय बघतो आपण किती सारखं? ओवी सारखं काय बघतो? ओवी काय सांगते? हृदयाला केव्हा ते टच होत, हृदयाच्या ओवीचा सार काढून घेतो तर ते हृदय ओवीमध्ये असतं, देहात नसतं. ते मन
ज्ञान म्हणतात. ज्या ओवीचा साथ त्या बुद्धीनं घेतला तर बुद्धी देहाला सोडती आणि भगवंताला पकडती आणि साधूकडे येतील आणि साधू त्या मनाचा आणि त्या बुद्धीचा आणि भगवंताचा ऐक्य करतात. हे साधूचं पवित्र काम आहे, जगामध्ये श्रेष्ठ काम आहे, म्हणून साधू महान आहे. आया का समज मी? हो माऊली, खरंच ते साधू महानच आहेच आहे. त्याच्याशिवाय एकच नाही, मोक्षच नाही, भगवंत प्राप्तीच नाही, खरं सुखच नाही, अज्ञान संपतच नाही, भगवंत कळतच नाही, प्राप्त्या सुखाच्या अनुभूती भक्ताच येत नाही, केवळ सत्संगती. आपण अभंग म्हणतो ना, काय सांगू त्या संताचे उपकार, मज निरंतर जागृती, काय द्यावे त्या शिवाय उतराई, ठेवता पाय जीव थोडा, काय द्यावे त्या सेवावे उतराई, ठेविता पाय जीव थोडा. काय सांगू त्या संताचे उपकार, मज निरंतर जागविती जागविती. निरंतर रोज संतांना आपलं रोज आहे. भगवंत माऊली कृष्ण परमात्मा रोज आकाराने मज निरंतर जागविती, काय द्यावी त्याशी व्हावी उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. साष्टांग माऊली, साष्टांग खूप छान. माऊली जाग करायला रोज गीता म्हणला मला असं फिरणं खूप असते, सगळं ते नजरेला दिसतंय, मग ते इथे निघतंय. ते कळायला? हो माऊली, हो माऊली, बरोबर आहे. तुम्ही सांगितलेच हे कसं कळेल माऊली, पण आम्हाला पण तुम्ही सांगितलं दिसायला दुसरा विषयच नाही. नाही नाही, दुसरा विषय नाहीच. सभ्यता नाहीच राहिली, नाही सभ्यता. साधक सभ्य असतो, साधनेवर आरूढ असतो आणि साध्याची आस असते, त्याची प्यास असते. बुद्धीने त्याला ओळखावंच, जगताची ओळख संपावीच, परमात्म स्थिती भोगावीच, आत्मस्थिती प्रगटावीच, देहस्थिती संपावीच आणि मोक्ष स्थिती लाभावीच. हे ठेवा की टेटस देत नाही का ठेवता? नाही तर जमत कसं जमल हे ठेवायला? कटर बटर ठेवायचं काही नाही दंडाने पुढे. हे वाक्य नाही ठेवायचे, ताकद पाहिजे नाही ठेवायला, नाही जमत, नका ठेव. आम्ही आमच्या हृदयात ठेवतोय. सांग बरं मागचे वाक्य. प्रेरणा. हो माऊली, हो माऊली. साधक हा साधनेवर आरूढ असतो, साध्याची आस असते, परमात्म्याच्या प्राप्तीची प्यास असते, जगताची ओळख संपवायची असते, परमात्म्याची स्थिती भोगण्यासाठी, देहस्थिती टाकण्यासाठी, मोक्ष स्थिती लाभण्यासाठी तो साधक साधूच्या चरणाला नतमस्तक असतो, साष्टांग असतो. खरंच आहे माऊली, हे स्टेटस आमच्या हृदयात आहे. हे नेहमी 24 तास हृदयात ठेवायचे आम्हाला. सिद्धी न माप नव्हती, त्याला सिद्धी पण नाही ज्ञानाची, न वापतो माझी प्राप्ती पण नाही, न सुखम न परांगती, त्याला सुखही नाही, परंगती म्हणजे परमात्मा प्राप्ती नाही, मोक्ष मी देत नाही. मग काय करतो? नरकात स्वर्गात. लय पुण्य असेल तर स्वर्गात आपटीते, खाली ढकलते, पाप असेल तर स्वर्गात नरकात नेतो. माझ्याकडे कधी घेतो? 3 मार्ग आहेत, एक नरक, एक स्वर्ग, एक भगवंताची प्राप्ती. पाप पुण्य सोडल्यावर माझ्याकडे देतो माझी प्राप्ती. काय शब्द आहे ते? न सुखम न परांगते, माझी गती नाही, माझी प्राप्ती नाही त्याला.
न वाक नव्हती बाबा, न सिद्धी न वाक नव्हती. बापरे, मला वाटतंय बायका वाचताना काय करतात ते समजत कसं नाही, म्हणून कसं होत नाही काही रॅरेट का होत नाही का मैत्रीण बघितल्या कसं हा मिठी मारते शास्त्र खरंच दोस्तीन भेटले की हा हू ही काय उल्हास ते रस्त्यावर रस्ता सुद्धा कळत नाही. हे वाचल्यावर काय कसं होते म्हणजे अधिकार न्यू नाही, न वाक नव्हती, न सिद्धी, सिद्धी पण नाही. साध्याचं फल न भेटणं सिद्धी, आणि सिद्धी म्हणजे परमप्राप्ती, सुखाची अनुभूती. पदर जर गेला महाराज काका म्हणायचे जाणून नीट करा. जाणून कशा बायका लोक जाणून असतात. अगं ते पदर खाली गेला ना, मग इकडे घे इकडे म्हणायचं राहत नाही. कधी कधी माझे होत व्यवहार ते सोडून द्या, बोला पाहिजे. समोर असं वरी बघायला आला, भीती वाटायची त्यांच्याकडे, महाराजाकडे काका भीती वाटायची. आम्ही भीतीनंच चिंतन केले. असं पक्षी बसायचं, जाऊ घ्यायचं, ऐकायचं, टिपून घ्यायचं. कळायला नाही तर कळायला नाही म्हणायचं नाही. असलं बोलायला नव्हते मग दोन पक्षी घरी बसायचं. हो माऊली, तुमची साधक दशा किती नियमात पूर्ण नियम पाळले केले. करत होतो, आवाज पण करत नव्हतो. महाराजाकडे स्वरूप बघायची पण ताकद नव्हती. आधीच मान, इतकी भीती, घाबरायचं, खूप घाबरायचं. तसं प्रकार होतेच त्यांचं वागणं तसंच. नाही नावडोनी काही कामाधिकाच्या ठाई, दाटली जिने डोई आत्मचोरे. बघा बापा, नाही नावडोनी काही कामाधिकाच्या ठाई, दाटली जिने डोई आत्मचोरे. बघा, कामाधिकाच्या ठिकाणी त्यांची बुद्धी गेली. त्यानं कामच वाढवला. मला कुठं जाणलं? जर माझं जाणणं झालं असतं, बुद्धी माझ्याकडे आली असती आणि ती सगुणामध्ये परिपूर्ण झाली असती, तर त्याने त्या स्वतःचा घात करून घेतला नसता. पण कामाची निचवरेतीने कामच भोगला. काम त्याच्या हृदयात सतत प्रगट झाला आणि लोक त्याच्याकडे सतत निवास केला. त्यानं क्रोधात तो जगला, त्यानं तो आत्मरूप नाही झाला. असं भगवंत खूप छान सांगायला येत. कामात का राहतो आपण? थोडं विचार करावा. काम हृदयात का स्थगित होतो आपल्या? त्याला का संपवता येत नाही? का त्याला ढकलता येत नाही? कामाला का धारण करते बुद्धी? लोभामध्ये का जगतो आपण? लोभ संताचा असावा, लोभ ग्रंथाचा असावा, लोभ मोक्षाचा असावा, लोभ नामाचा असावा, दान धर्माचा, पुण्याचा लोभ असा. नंतर ते पुण्य पण बाजूला जासारखं निष्कर्म व्हावं आणि त्या स्थितीला भोगावं. आत्मस्थिती म्हणतात त्याला. ती संताकडे गेल्या मिळते, ग्रंथ कळायला मिळते. साधूच्या संगतीत मी कोण कळतं आणि मी कोण कळाल्यावर देहभाव जळतो. देहभाव जळाल्यावर वृत्ती बाजूला सरकती, वृत्ती बाजूला गेल्यावर आत्मस्थिती प्रगटती आणि आत्मस्थितीमध्ये बुद्धी प्रवेश करती. तेव्हा ती भगवंत होती. त्याला म्हणतात आत्मस्थिती. ती बुद्धी आत्मरूप झाली. आधी देहरूप होते ना, मग कामक्रोधातून बाहेर आली तर ती आत्मरूप झाली, असं आमचं वेदांत सद्गुरूंना सांगतात. होणार असते. तुम्ही कामात आहे म्हणून देहरूप आहे. तुम्ही चिंतनात राहा, तुम्ही आत्मरूप आहे. चिंतन हे चिन्मयता करून देत आणि चिंता ही तुम्हाला रोग आणून देते. एक 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 रोग. हो माऊली, किती सुंदर ओवी सांगितली. जशी ओवी तसा बोध आहे. खरंच आहे, किती छान सांगितलं. बुद्धी कामामध्ये गेली, तिला कामालाच जाणलं, कामच वाढला.
श्रवणात आली तर श्रवणात परिपूर्ण होते, तेव्हा माझी ओळख होते. पण तिनं कामनाची इच्छा केली म्हणून तिथे लोभ प्रगटला. मग क्रोधात आला, तो आत्मरूप नाही झाला. लोभ धरावा संताचा, लोभ असावा ग्रंथाचा, लोभ असावा मोक्षाचा, दानधर्माचा, पुण्यालाही बाजूला सरकावं आणि नैष्कर्म्य व्हावं. ती खरी आत्मस्थिती. ती आत्मस्थिती संतांकडे सतसंगतीत प्रगटते. ग्रंथ कळाल्यावर मी कोण कळतं, देहभाव सरकतो आणि आत्मस्थितीत बुद्धी भगवंत होते, आत्मरूप होते. आधी ती देहरूप होती. काम क्रोधामुळे ती देहरूप होती. चिंतनामुळे चिन्मयता येते आणि चिंतेमुळे रोग होतो. सतसंगात गेल्यावर काम क्रोध लोभ हे सगळं जातं आणि बुद्धी भगवंताशी मिलन होत. हे फक्त संत सतसंग आणि सतशास्त्र यांचं फल. श्रवणाची प्राप्ती वगैरे कर्तव्य प्रेरणा जन्माल्यानंतर हेच करायचं. लोभ बंद, कामाचा नाश, क्रोधाचा नाश, कधीच तमोगुणात नाही जायचं. सवय लावून घ्यायची सहन करण्याची. तर ते अंतःकरण अधिकारयुक्त होत आणि जे भगवंताकडे जात, जगात नाही राहत. ते त्याची वासनाच उत्पन्न होत नाही त्या अंतःकरणामध्ये. निर्वासन, निर्विषय, विषय रहित, वासना रहित अंतःकरण, लोभ रहित अंतःकरण भगवंतात विलीन होत. म्हणून हे ज्ञान वेदाकडून येतं. श्लोकाच्या माध्यमातून आणि ओवीच्या शब्दातून बुद्धी जागी होती आणि कामाला बाजूला सारून बंद करून ईश्वराची प्राप्तीचा काम तयार होतो. त्याचं नाव मोक्ष. मला ह्या देहातून मोक्ष प्राप्त. किती सुंदर. ईश्वर प्राप्तीचा काम तो निर्माण व्हावा. खरंच असा काम असणार. मग बाकीच, आणि जरी तुम्ही बाकीचा पसारा गोळा केला, हिरे माणिक सोनं चांदी वगैरे, तो काम असतोच आणि असावा. असं धन तर असावा, नाहीतर बिनकामीत परेशान करू नये. दिलं देवानं तर घ्यावं, ठेवावं, त्याचा विषय नाही आमचा. कारण सोनं ही लक्ष्मी, तिची पूजा करणं हे कर्तव्य आहे. ते भाव वेगळा. पण नसेल तर ज्ञान लक्ष्मी असेल तर ठीक आहे, होती पप्पा. पण ते सोनं तुम्हाला मोक्ष देत नाही ना. ते सोनं घेऊन सुख होत नाही ना. ते सोनं तर लॉकर मध्ये पडतं. काय कामाचं. हो माऊली, प्रमाणात असावं माऊली. ते पण प्रेम, ते सोन्याचं प्रेम प्रमाणात पाहिजे ना. अति प्रमाण कशाला पाहिजे वाढवायचं. ब्रह्मज्ञान आम्हाला सोन आहे. संत आमचं सोन आहे आम्हाला. त्यांचं दर्शन म्हणजे सोनं भेटलं. त्यांचं ज्ञान म्हणजे अलंकारानं मन नटलं आणि त्यांच्या आवेदात सगळं आयुष्य आटलं. हृदयात ज्ञान साठलं. संत सोनं भेटले. काय पाहिजे आम्हाला. ज्ञानाचा अलंकार घातले बुद्धीला. त्या अलंकारात भांडण नाही, वाटणी नाही. हे आमचे अलंकार आहे, घ्या वाटून. करता वाटणी आमच्या ज्ञानाची, आमच्या बोधाची, संपत्ती मोक्षाची, अनुभूती श्रीरंगाची, अभेद भगवंताचा आणि मार्ग मोक्षाचा, संपत्ती सुखाची, प्राप्ती पांडुरंगाची आणि स्थिती आनंदाची. करा वाटणी तुम्ही. करा. होतच नाही माऊली. किती वकील आणले तरी याची वाटणीच होत नाही. किती छान नाही. खरंच आहे. बुद्धीला ज्ञानाचे अलंकार देणारे संत खरंच ब्रह्मज्ञानाचा पाऊस टाकतात. अज्ञानाचा चिखल धुवून काढतात माऊली. किती स्वच्छ, किती निर्मळ, किती आत्मप्रकाश देतात. किती द्यावं त्या संतांनी. ठेविता हा पायी जीव थोडा. खरंच आहे माऊली, थोडा आहे जीव ठेवला. अगं ते सोन्याला उद्या भांडणी, 2 पोरं 3 पोरं वाटण्या भांडणी. तू तिकडे 6 महिने, इकडे 4 महिने, इकडे 8 महिने. पांडुरंगा देवा, जिने जन्म दिला तिची वाटणी, तिच्या धनाची वाटणी, तिच्या आयुष्याची वाटणी, तिच्या खाण्याची वाटणी. हो माऊली, हेच विदारक चित्र आहे.
प्रत्येक गोष्टीचे पैसे द्यावे लागतात आपल्याच पोराला. माई चूक करतो हे तुम्हाला कळालं, तुमचा अधिकार वाढलाय, पण ते चूक पुन्हा होणे त्याच्यासाठी अधिकार अजून उंच पाहिजे. आपण असं वागू नये हे जर कळालं तर बुद्धी वागतच नाही, आपल्याकडून दोष होतच नाही आणि आपल्या मनाला गुरूर लागतच नाही. आपण जर व्यवस्थित वागलो, चूक नाही केली, आपण जर सहन केलं तर आपण देव बनतो राजा, देव बनतो. हो माई, आता जन्मल्यापासून वाटतं ही चूकही करू नये आणि ती व्हायली तर ती पुन्हा होऊ द्यायची नाही. तर तो अधिकार आहे, ते श्रवण आहे आणि ते फल आहे आणि ती अवस्था आहे, ते ज्ञान आहे आणि ती परमस्थिती, ते ज्ञान आहे, तो परमात्मा आहे, तो छान आहे. तेव्हा मी भगवान आहे. साष्टांग दंडवत माई, खूप तालमेल वाहिली बाबा. हॅलो, ऐका, जेव्हा तुम्हाला हे कळायलंय, तुमचा विवेक जागा व्हायला, हे केलं तर त्रास व्हायलाय, अंतःकरण पावन झालं, विचारधारा सुरू झाली, विवेकाची उत्पत्ती झाली आणि बुद्धी भगवंताला आज हे करू नये, हे करावं, हे विवेकाचा जन्म झाला. आणि हे केलं तर वाईट आहे, हृदय पोळायलं, हे करू नये असं जेव्हा मनानं निश्चय केला तर बुद्धी ते करत नाही आणि त्याला सहनशक्ती वाढती आणि मग ते सहन करण्याच्या अवस्थेनंतर समोरचे पण त्रास देत नाही. एकदा करून बघा. हो माई, हो करून बघते. हो माई, आईला ते प्रश्न खूप छान विचारला, ऐकलं होत ना बरं झालं. तेव्हा खूप म्हणजे असं म्हणजे हे होतो. आणि माई असं तयार होऊन नाही गेलं ना माई, साधं फोटो मध्ये पण घेत नाहीत कोणी आम्हाला. हो घेत नाही तो माई, ते समजायला ना, न घेणार काय एवढं काय, आपण एवढं ऐकतो पण ते कुठं आणखीन पोच एवढी आलेली नाही. हो माई होते तेव्हा पेंटिंग नसते आवडती, कुठेतरी कच्च पाणी मेलेलं असतं म्हणून पेंटिंग कडे जातं माणूस. पाणी मेलेलंच आहे, मान करा की न करा. माऊली विचार करायचं. चमत्कार व्हावा, गुरुचा प्रसाद यावा, मन मोक्षात जावं, आनंद रूप व्हावं, देहाचा संबंध संपावा, अविद्येचा नाश करावा, अविद्येचं मूळ जळून टाकावं, ब्रह्मविद्येच्या सोबत राहावं, मी कोण हे कळावं आणि मन हे आनंद रूप व्हावं आणि दुःखाला संपवून त्या ब्रह्मविद्येचं फळ भोगावं. त्याला साधना धन्य झाली म्हणावी, सफल झाली म्हणा. आणि संसारी डिफरन्स आहे. जे रंगकोटीमध्ये असतात, आपल्या नशेमध्ये असतात, बेधुंद वागतात, जगाला मूर्ख समजतात. मी काय ते लोकांना कळत नाही, सगळं कळत आहे, सांगायची गरज नाही, गरजच नाही. हो माई, जगाला नाही कळालं तर नाही कळालं, त्याचं काहीच नाही माई. ऐका माई, आता आहे ना, मी एक सांगते तुम्हाला, कोणी काही म्हणू दे माई, रोज आम्हाला हे थोडं एक 5 मिनिट सांगत जा, म्हणजे रोजच्या रोज धूळ जाते माई, काही म्हणा. हो मा, ऐका कोणाला आवडो न आवडो, जाऊ दे बाबा. ऐका ऐकल्या, मला वाटलं मी आज बोलले पण मला पावती भेटली, राम झाले आमचे, राम मला बोलले. बाई रोज पाहिजे, रोज पाहिजे. माई आता छान वाटते हो, 4 लोक दिले की नाही. आपली अवस्था आपण जर सवय लागली रुटीन तर काहीच वाटत नाही. जा माऊली, त्यासाठी दृढ निश्चय पाहिजे की नाही आपण आणि पुढच्यांना येता यावं. मायाताई असं काही बोललं ना, आपण असं म्हणजे उत्तर बोलता यावं आपल्याला मस्त, एका शब्दात त्याने हे व्हावं बस. आईला काही बोलता जरी नाही आलं ना, गप बसलं तरी ते औषध असतं. सोडून दिलं ना आपण, जाऊ दे, त्याला कळत नाही, तो बोलतो, आपण नाही त्याला उत्तर द्यायचं. सगळ्यात मोठं औषध आईने द्यायचं. साधक साधनेवर असतो, श्रवण साधना असते, मुक्तीची आशा असते, संताची संगती असते, बोधाची संपत्ती असते, ज्ञानाची मुक्ती सोबत असते, यमाची तिथं कधी भेट नसते, यमाची कधी भेट नसते. साष्टांग दंडवत. हे साधक करतो
भक्ती हा भक्त करतो, संसारी हा पाप पुण्य करतो, पामारा विषाकडे जातो आणि जगत भाव अज्ञानामुळे उत्पन्न होतो. गोटी प्रणाम. ऐका, विषय आपला महत्वाचा. ऐका, सगळ्यांसाठी, तुमच्यासाठी पण आमच्यासाठी पण. आपण कोणत्या टप्प्यावर आहेत? आपण देहावर आहेत का आत्मस्थितीवर आहेत का आपण दृश्यावर आहेत का आपण आपल्या मुक्ती सोबत आहेत? हे जेव्हा कळतं अंतःकरणाला तर मोक्षाकडे ती चाललेली वृत्ती, मोक्षाकडे जाणारं हृदय, ते जीवन पावन असतं. ती साधना तीव्र असती, सोबत साधू संगती असती, हातात शास्त्र असतं, हृदयामध्ये बोधाचं पाऊस असतो, मनामध्ये ईश्वराच्या ऐक्यतासाठी ती तीव्र दशा असती. मला त्याची प्राप्ती करायची आहे, मला मुक्ती जायचंय, मला सक्तीला त्यागायचंय, मला भोग संपवायचा आहे, मला राग थांबवायचा आहे, मला विकार टाकायचा आहे, मला अज्ञानाचं आवरण काढायचंय, मला भगवंताला बुद्धीला भिडवायचे आणि मला साक्षात्कार करून घ्यायचा आहे, मला आत्मरंगात रंगायचंय. तर हे विषय बाजूला जातात. ही साधना साधकाची असते. तो संसारी नाही साधना करत. हे मग ते काय जरी बोललं तर ते वापस जात. रिटर्न गिफ्ट चेंडू भिंतीवर मारला तर वापस गेला. त्यांचे शब्द तर त्यांच्याकडे जातात ते. म्हणून आपण शब्द करायचं, शांत उत्तर आहे त्याच्याकडं. चेंडू मारला तर भिंतीपाशी राहत नाही, शब्द कोणाचा आला तर आपल्यापाशी राहत नाही, तिकडे रिटर्न जातो. जेव्हा ते हंडा भरतो तर त्याचं माग त्याला पांडुरंग देतो. म्हणून संसारात कधीही माफ करायचं, शांत राहायचं, वाणीला आवरायचं, अज्ञानाला टाकायचं, देहभाव सोडायचा, विवेकात थांबायचं आणि भ्रमापासून अलग व्हायचं आणि भेदाला टाकण्यासाठी अभेदात यायचं, ज्ञान देण्यासाठी संताला माझं म्हणायचं आणि मी कोण करण्यासाठी विचारसागराकडे थांबायचं. ऐकायची सवय लागली, हे सगळं खरं ऐकायची, खरं कळायची अवस्था आली तर ती बुद्धी राम झाली. ती रामाची होती, संसाराची नाहीये. कर्म करून जर ती बुद्धी कर्माला शिवत नाही तर ती राम होती. ती राग धरत नाही, ती ब्रह्म होती आणि ती सगळ्याला टाकून ईश्वराकडे जाती, ती ब्राह्मी स्थिती बुद्धी. फक्त आपण शांत राहायचं, असं करण्याची ही करायची सवय लागल्यानंतर वाणी बोलतच नाही. सवय लागा, सवय. बरं विकार म्हणतात त्याला, सवय. शांत चुप. माझं आमचं व्रत आहे, तुम्ही आज बोललात माझं पिल्लू, तुम्ही लेकरू आहे, तुम्ही तुमची आई आहे. ऐका, आम्हाला एक सवय लागली आईल्या संसारात फक्त वाणी आवराय. आम्ही त्या चांगली पण सांगावं लागेल. तुम्ही प्रश्न केला म्हणून नाही, सांगितलं तरच कळते ना. कोणीतरी विचारायला पाहिजे सुद्धा का होत नाही, होत नाही. शांत हो. तुम्ही ज्ञानात राहा ना. लेखी सांगतेस तर ज्ञानात राहा ना. सहनशक्ती वाढायला तुझी. आतापर्यंत सहन झाला, आता पुढे झालं शेवटी. सहनशक्ती वाढत, अधिकारयुक्त व्हावं, शब्दातून निघावं, स्वतःला बघा. स्वतः राम आहे तर शब्दाकडे का जाऊ? मी स्वतः सिद्ध परमात्मा आहे, ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, तर अनात्म्याचा शब्द का घेऊ? आत्मा आणि अनात्माचं विवेचन करताना अंतःकरण एक परिपूर्ण होतं बोधानं. अंतःकरणामध्ये जर बोध ठसावून बसला तो वेद तिथं थांबला तर मन राम झालं. वेदाची शक्ती महान आहे, मी आत्मा राम आहे, हे जेव्हा बोध मनामध्ये ठसतो, बुद्धी त्याला ग्रहण करती, तर तेव्हा ती अज्ञानाला संपवून रामाकडेच जाती. कुणाचे शब्द, कुणाची भाषा, कुठला व्यवहार? निर्व्यवहार, निर्विकार, निर्व्यापार, निर्व्यवहार, निर्विकार, निर्व्यापार जेव्हा आपण हो तर आत्मारामाचं दर्शन घेऊ. कोटी प्रणाम. धन्यवाद दीन संत दर्शनाचा संत नाही. आणि वाक्य सुंदर टाळल्या. आजचं रेकॉर्डिंग ऐका बरमा. हो नाही असं पाहिजे. खरंच ऐकायचं. खूप महत्वाचं बोलला तुम्ही. निर्व्यवहार जी बुद्धी व्यवहारात असती तर ती गुणामुळे असते. पण जेव्हा व्यवहार हा गुणाचा आहे, मी गुणाला पाहते, व्यवहार हा वृत्तीचा आहे, वृत्ती इंद्रियाकडे. पण जेव्हा वृत्ती बोधात असती, व्यवहार इंद्रियाचा असतो, इंद्रियाचा आणि व्यवहारात संबंध आहे, तिथे गुणाची शक्ती आहे. पण माझी भगवंताची भक्ती आहे. मी व्यवहारात जात नाही, मी व्यवहाराला पाहते, व्यवहाराला सोडून देते. तेव्हा ते वैराग्य, ती बुद्धी, तो विवेक त्या बुद्धीला राम करतो. राम
खूप सुंदर टिप्स पाच ज्ञानेंद्रिय, 5 पंचप्राण, 5 आणि मन आणि बुद्धी हे जेव्हा एकत्र येतं हा ढाचा आयलिंग देह वासनात्मक. आणि ती जर वासना देह तुमच्यामध्ये बुद्धी आणि मन जर कर्मेंद्रियाकडे गेले, ज्याचं कर्म त्यानं केलं, मी त्याला पाहिलं, मी केलं नाही, हे जेव्हा तुम्हाला बुद्धीला अवगत होतं ज्ञान, तर कर्मेंद्रिय कर्म करतात, मी त्याला पाहणारा परमात्मा ही अनुभूती जागी होती. तो शिव होतो, शिव. तो जीव राहत नाही, तो शिव झाला. हा जर व्यवहार करता आला तर ही इंद्रियाचा व्यापार आहे, गुणाचे संस्कार आहेत आणि हा संबंध त्या भौतिक पदार्थाचा आहे. आणि मी अभौतिक आहे, अमायिक आहे, हे मालिक आहे. मी त्याला पाहणारा परमात्मा आहे, मी आत्मा आहे. व्यवहार जडाचा आहे आणि जडाला संबंध मी आहे. माझ्या सत्तेवर होते पण मी करत नाही. हा मी परमात्मा आहे, मी जीवनमुक्त आहे. माझ्याद्वारे झालं पण मी नाही केलं, कारण मी पाहणार आहे. माझ्याशिवाय काही होत नाही आणि ते मी करत नाही. हा जा विरक्त भाव तयार होतो, उपाधीचा संग जातो, परमेश्वराचं अंग येतं, ज्ञानाचा रंग चढतो, वेदाची शक्ती येते, परमात्म्याची प्राप्ती होती, सुखाची अनुभूती होती आणि सोला सोची स्थिती, स्वयं स्थिती, त्याला म्हणतात स्वसंवेद्या आत्मरूपा. होता कर्माचा करता होतो. त्या कर्म करता होताना मग अज्ञान असतं आणि कर्माला सोडताना ज्ञान प्रगटतं. ते ज्ञान साधू करून येतं, ओवीतून येतं, हृदयात थांबतं, वृत्तीत प्रतिबिंबित होतं. तेव्हा ते मन सावध होतं, कर्माला सोडून रामात राहतं आणि आवाज रूपाला पाहतं. मी राम आहे असं कळून देतं. त्या रामाचं दुसरं नाव आत्मा, आत्माराम. मी कर्म करता नाहीये, कर्माला पाहणार आहे. कर्म करता अविद्येनं बनतो जीवात्मा आणि कर्मातून बाहेर येतो तो परमात्मा. कर्मातून बाहेर येतो, कर्माला सोडून देतो. वैराग्याचं निशाण लागतं, वैराग्याची मशाल लागती, त्या अविद्या जळून जाती आणि हृदय पाक होतं, ब्रह्मस्वरूप प्रगट होतं आणि बुद्धी त्याच्यामध्ये विराजमान होती. ही स्वला स्वची स्थिती, कारण मी स्व आहेच आहे पण मी देहात आलो. आता देहाला सोडलं तर स्वरूप झालो, त्या परमात्म्याचं ज्ञान झालं, भगवंताचं भान आलं, देहाचं भान गेलं. कुणाचे शब्द, कुणाचं सुख, कुणाचं दुःख, सुख दुःख रहित मी आहे. सुख दुःख अंतःकरणाचे धर्म आहे, त्याचा मी विभक्त आहे. सुखाला बी पाहणारा मीच, दुःखाला बी पाहणारा मीच आणि सुख दुःखाला मीच. व्यवहाराला मी पाहणार आहे. व्यवहार हा वृत्तीचा आहे, पण जेव्हा त्याच वृत्तीत बोध होतो, सत्संग घडतो, तेव्हा ती वृत्ती व्यवहाराला सोडते. वैराग्यानं ती श्रवणात येते, ती बुद्धी राम होते, ज्यामध्ये विवेक उत्पन्न होतो. मग तिला कळतं की व्यवहार हा इंद्रियांचा आहे, पण 5 कर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, मन आणि बुद्धी हा लिंग देह वासनेचा आहे, वासनात्मक आहे. त्याच्यामुळे कर्म घडतं, पण त्या कर्माला मी पाहिलं, ते कर्म मी नाही केलं, मी त्याला पाहणारा मी तर परमात्मा आहे. ही अनुभूती जेव्हा जागी होते तेव्हा तो जीव शिव होतो, तो जीव नाहीच. इंद्रियांचा व्यापार हा गुणाच्या संस्कारामुळे होतो. तेव्हा संबंध हा भौतिक पदार्थांचा असतो, पण मी तर अमायिक आहे. माझ्या सत्तेवर झालं पण मी नाही केलं, माझ्या सत्तेशिवाय काही होत नाही पण मी काही करत नाही. तो जीवन मुक्त महात्मा असतो, तो विरक्त भावात असतो, उपाधीचा संग नाही. ज्ञानाचं अंग आहे, वेदाचं अंग आहे, ज्ञानाचा रंग आहे. तेव्हा सुखाची अनुभूती आहे, स्वयंला स्वयंची स्थिती आहे. त्यालाच म्हणतात स्वसंवेद्या आत्मरूपा. कर्म सोडताना ज्ञान प्रगटतं, ते कर्म सोडायसाठी ते ज्ञान प्रगटतं. ते श्लोकात ओवीतून, साधूच्या मुखातून साधकाच्या हृदयात येतं, ते हृदयामध्ये प्रतिबिंबित होतं. तेव्हा ते अवाच्य रूप पाहताय, ते आत्माराम, ते मी आहे. कर्माचा करता होतो तेव्हा तो अविद्येत असतो, पण जेव्हा कर्माला सोडतो तेव्हा वैराग्याची मशाल लागते, अविद्या जळते, हृदय पाक होतं, मन साफ होतं. तेव्हा तिथे परमात्मा विराजमान. देहाला सोडलं, स्वरूपमय झालो, तेव्हा देह भान गेलं, परमात्म्याचं भान आलं. सुख दुःख रहित मी आहे, सुखही मी नाही, दुःखही मी नाही. सुख दुःखाला पाहणारा त्याहून अभक्त मी आहे, असा खरा सुखरूप मीच सखूर. साष्टांग दंडवत माऊली, मीच आत्माराम. ही अनुभूती असली माऊली.
बाप्पा. आता याच्या पुढचे एक बोलते. जेव्हा अशी अवस्था झाली तर त्यानं काही जरी केलं पापही होत नाही पुण्य होत नाही. निर्व्यवहार निर्विपाद निर्विकार. मग मी असं बोललो तर मला पाप होईल का? असं शुद्ध अंतःकरणाचे प्रश्न आमच्याकडे येतात. मी असं रागवलो तर मला पाप लागेल का? नाही लागत. एखादा जर कोणी खड्ड्यात पडायलं तर आपण जर पडू नको म्हणलं आणि ते जर अंगावर आला तर दोष नाही आपल्याला. आपण सत्कर्म करायलो तिथं पापही लागत नाही पुण्य लागत नाही, कारण त्याला आपण वाचवायलो. जर खड्ड्याला पाय टाकू नका पडताल असं जर म्हणलं तर तिथं पाप नाही पुण्य नाही, तिथं प्रेम सिद्ध होत. कळालं? लागतं चुकीनं बोलावं लागतं. आता लेकरू ऐकत नाही. अरे गोड रोज खाऊ नको, तळणाचं खाऊ नको, हॉटेलमध्ये जाऊ नको, तो बाहेर वेगळा. पण घरात जेव्हा आपण बोलतो असं वागू नको तर रागात यावं लागतं, चापट मारावं लागतं लेकराला. तर मग आईला पाप लागतं का? दोष लागतो का? व्यवहार येतो. व्यवहारामधून तुम्ही अलिप्त झालात आणि जर काही बाणीनं जर काही केलं कर्म तर दोष नाही. तिथं चूक आणि बिनचूक हे कळायलाच पाहिजे. जर चुकीच्या रस्त्याने चाललं तर त्याला चुकीचा रस्ता आहे हे सांगणं पाप नाहीये, पुण्य आहे. साष्टांग दंडवत माऊली. तामसिक वृत्ती. करेक्ट. कारण हित आणि अहित, हितासाठी जर बोललं तर पाप पुण्य नाही, चांगल्यासाठी बोललं तर पाप पुण्य नाही. पाप पुण्य का होतं तर आपला मतलब असतो तिथं. जेव्हा मतलबच नाही तर कशाला पाप पुण्य? आणि जेव्हा ज्ञानात येत आपल्या भूमिकेत तर पुण्य नाही पाप नाही. पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम चिदानंद रूपम शिवम शिवम. एकदा शिवरूप झाल्यानंतर कोणतं कर्म बाधा करतं? एकदा शिव झाल्यावर कोणता देव आपल्या समोर येतो? एकदा शिव झाल्यावर जगत कधी सत्य वाटतं? एकदा शिव झाल्यावर कोणतं कर्म आपल्याला बाधा करतं? नाही माऊली, काहीच कर्म बाधा करत नाही.